अयोध्येतील राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांवरून निर्माण झालेल्या वादामुळे देशभरातील मंदिरांमधील देणग्याच्या व्यवस्थापनावर चर्चा सुरू झाली आहे। राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमध्ये कथित अनियमिततेच्या आरोपांनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष तपास पथक म्हणजेच SIT सक्रिय करण्यात आली आहे। भक्तांची अफाट श्रद्धा आणि त्यातून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी सुरक्षित ठेवण्यासाठी भारतातील बड्या मंदिरांनी हायटेक सुरक्षा आणि अत्यंत पारदर्शक ऑडिट प्रणालीचा अवलंब केलाय। त्यामुळे शिर्डी ते तिरुपती बालाजी यासारख्या मोठ्या मंदिरांमध्ये देणग्यांची मोजणी नेमकी कशी केली जाते हे जाणून घेऊ सविस्तर। सुरुवातीला पाहूयात राम मंदिराचं प्रकरण नेमकं काय। तर उत्तर प्रदेशचे माजी मंत्री पवन पांडे यांनी 7 जून रोजी दावा केला की राम मंदिराच्या देणग्यांमधून अंदाजे 7.5 कोटी रुपये चोरीला गेलेत। पांडे यांच्याशिवाय समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही याचा गैरवापर केल्याचा आरोप केला। पण नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आक्षेप घेतला। देणग्यांचे सध्या लेखापरीक्षण सुरू असून कोणतीही चोरी आढळून आलेली नाही। मात्र यानंतर प्रश्न उपस्थित राहतो की देशातील प्रमुख मंदिरांमध्ये देणग्यांची मोजणी नेमकी कशी केली जाते। तर यामध्ये राम मंदिरापासून थेट तिरुपती बालाजी, शिर्डीतील साईबाबा मंदिर, सावलिया सेट आणि पद्मनाभ स्वामी यांच्यापर्यंत देशातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये देणग्यांची मोजणी आणि संरक्षणासाठी वेगवेगळ्या व्यवस्था आहेत। काही ठिकाणी भाविक स्वतः मोजणीची प्रक्रिया पाहू शकतात, तर इतर ठिकाणी न्यायालयीन देखरेखीखाली देणग्यांची संपूर्ण नोंद ठेवली जाते। आता पाहूयात राम मंदिरात देणग्यांची मोजणी कशी केली जाते। अयोध्येतील राम मंदिरात दान कार्डमधून काढलेली रोकड, सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू एका विशेष खोलीत गोळा करून मोजल्या जातात। या प्रक्रियेत ट्रस्टचे कर्मचारी आणि बँकेने नियुक्त केलेले एजन्सी यांचा समावेश असतो। देणग्या अधिकृत बँक खात्यांमध्ये जमा केल्या जातात आणि त्यांची खाती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या लेखा विभागामार्फत सांभाळली जातात। परंतु अलीकडील अनियमिततेच्या आरोपानंतर ही प्रणाली अधिक कडक करण्यात आली आहे। नोंदी मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखरेख वाढवण्यात आली आहे। मोजणीच्या खोलीत अतिरिक्त CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत आणि संपूर्ण खोलीवर एका माजी लष्करी अधिकाऱ्यांची देखरेख आहे। तर तिरुपती बालाजी मध्ये काय व्यवस्था आहे? तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वाधिक दान मिळणाऱ्या मंदिरांपैकी एक मानलं जातं। दररोज येथे रोख रक्कम, सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात कोट्यवधी रुपयांची देणगी मिळते। मंदिर प्रशासन कडक सुरक्षित दानपेट्या पररकमी भवनात पोहोचवतात, तिथे त्यांची मोजणी केली जाते। संपूर्ण परिसर अत्याधुनिक CCTV कॅमेरे आणि AI आधारित निगराणी प्रणालीने सुसज्ज आहे। दान स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम लागू असून कर्मचाऱ्यांना खिसे नसलेले कपडे घालणे बंधनकारक आहे। तसेच मोबाईल फोन किंवा पाकिट बाळगण्यास परवानगी नाही। अनेक तपासण्यानंतरच या ठिकाणी प्रवेश दिला जातो। विशेष म्हणजे भाविक काचेच्या भिंतींमधून ही मोजणीची प्रक्रिया पाहू शकतात। तर सावलिया सेट या मंदिरामध्ये थेट भक्त देखील ही मोजणी करू शकतात। राजस्थानमधील प्रसिद्ध सावलिया सेट मंदिर देणग्यांची मोजणी एका खुल्या सभागृहात केली जाते। देणगी पेट्या ठराविक वेळी उघडल्या जातात आणि सामान्य भाविक देखील अनेक दिवस चालणाऱ्या या मोजणी प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात। या मोजणीवर प्रशासकीय अधिकारी, मंदिर मंडळ आणि बँक अधिकारी यांची देखरेख असते। सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंची स्वतंत्र नोंद ठेवली जाते। मंदिर प्रशासन नियमितपणे देणग्यांची माहिती जनतेसाठी प्रसिद्ध करतं। तर शिर्डीतील साईबाबा मंदिरामध्ये देणगी मोजण्यासाठी थेट बुलेट प्रूफ व्यवस्था आहे। महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्थेत देणग्यांची मोजणी केली जाते। देणगी पेट्या उघडल्या जातात तेव्हा वरिष्ठ अधिकारी आणि बँकेचे प्रतिनिधी उपस्थित असतात। नोटांची मोजणी बुलेट प्रूफ काचेने संरक्षित असलेल्या एका खोलीत केली जाते। कर्मचाऱ्यांना खिसे नसलेले कपडे आणि आता प्रवेश करण्यापूर्वी मेटल डिटेक्टर तपासणी करणं बंधनकारक आहे। मंदिराच्या हिशोबाचे लेखापरीक्षण एका सरकारी संस्थेद्वारे केलं जातं। त्यानंतर आहे पद्मनाभ स्वामी मंदिर। या ठिकाणी न्यायालयीन देखरेखीमध्ये ही मोजणी केली जाते। केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिरात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या एका समितीमार्फत देणगी व्यवस्थापन हाताळलं जातं। देणगी पेट्या CCTVच्या देखरेखीखाली उघडल्या जातात आणि या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान बँकेचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी व समिती सदस्य उपस्थित असतात। अशाच प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी वेळोवेळी लेखापरीक्षणही केलं जातं। त्यामुळे मंडळी, देशातील ही प्रमुख मंदिरं आणि त्या ठिकाणी देणगी मोजण्याच्या असलेल्या पद्धतींबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।